पाठवायचे पा एरमाळ संघ कॅप्टनना विनंती असेल की आपले फलंदाज लगेच मैदानावरती दाखल करा. 3 षटकांची मॅच असेल. इकडे देखील दोन्ही संघाच्या संगणकाचं लक्ष असू द्या. जिथे पहिला राऊंड आपण 5 षटकांचे खेळवले जातात, सेकंड राऊंड मात्र 3 षटकांचे आणि त्याचनंतर तिसरा राऊंड देखील 3 षटकाचा टाइम अलर्ट असेल. इकडे देखील लक्ष असू द्या. 10 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक फेकून झाले पाहिजे. अन्यथा थर्ड सर्कलच्या आतमध्ये जे बाहेर 5 शतरक्षक आपण पाहतो त्या शतरक्षकामधला एक शतरक्षक थर्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. इकडे देखील लक्ष असू द्या. टाइम अलर्ट असेल. टीम मीटिंग जास्त काळ घ्यायची नाहीये. 3 षटकांची मॅच असेल आणि 3 षटकामध्ये 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकून झाले पाहिजे. याच्याकडे देखील दोन्ही संघाच्या संगणकाचं लक्ष असू द्या. 2 पंच खऱ्या अर्थानं आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. बबन पारधी सरांना आपण पाहतो आणि स्पिरिलिक पंच नरेश चौधरी या सरांना आपण पाहतो. दोन्ही पंचांचं करूया पुन्हा एकदा मनपूर्वक सरचे स्वागत. जिथे प्राप्त लाईव्ह देखील आपल्या समेत टीम सज्ज घर बसल्या प्रेक्षक वर्गांपर्यंत त्यांच्या माध्यमातून ही वाहिनी घर बसल्या पोहोचवली जाते. घर बसल्या प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहतात. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये ज्यांना काल देखील आपण पाहिलं होतं रामदास सुगडे, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. जाऊया मॅचकडे जिथे सामना आपण पाहतोय फणसवाडी आणि त्याच्या प्रतिस्पर्धे फाईट करतात घरच्या मैदानावरती एरमाळ संघ. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका साईडला परेश आणि सोबतीला फलंदाज प्रवीण ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक गोलंदाजी मार्क वरती पप्प्याला आपण पाहतोय. पप्प्याचा पहिला चेंडू वेगवान तेज तरार पाहायला मिळतोय. मात्र पंच आमच्याकडे बघतायत वाईट बॉल. उजव्याच्या बारून जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जातो. अभ्यंतर एका धावेनं संघाची धावसंख्या अकाउंट ओपन होत असताना हे जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावसंख्येवरती संघ पोहोचता जातोय. 3 षटकांची मॅच 40+ जरी धावा बनल्या तरी मग फायटिंग स्कोर पाहायला मिळेल यामध्ये शंका नाही. या गोलंदाज तयार प्रवीण साठी हा प्रकार होता. बॅटची कडा एस्टनच्या मागे डायरेक्ट हिट. इथून एस्टनवरती आदळ असता तर मग काम बनून गेलं असतं. जिथे परेशची विकेट महत्वाच्या हे देखील माहिती आहे फणसवाडी संघाला. कारण परेशचा विचार केला एक आक्रमक शैलीचा खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधनं चांगली धावसंख्या ही आपण पाहिल्या आणि याही मॅच मध्ये धावसंख्या बनणं मी तर म्हणेन भरपूर महत्वाचं असेल आता एरमाळ संघासाठी. समोर तितकाच ताकदवर संघ कारण फलंदाजी करणाऱ्या फणसवाडी संघाचा विचार केला फलंदाजीमध्ये हा संघ मायर आहे. अभिलेख सुरेख चेंडू एस्टनच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये जोमाच्या हातामध्ये चेंडू विसरला जातो. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 धावा धावफलकीवरती जरूर आपण पाहतोय. पहिला चेंडू खराब आला होता त्यानंतर सिंगल आणि अभिलेख डॉट खेळला जातो. जिथे परेशला आपण पाहतोय स्ट्राईक वरती. हा ट्रॅकर होता उंच गेला. शतरक्षक डाऊन द कॅच स्वतः गोलंदाज पप्पाच्या माध्यमातून पकडला जातो. जल संपला फलंदाज परेश. वाराचा खेळ पहिला धक्का टीमला. जबरदस्त खेळी पाहिली होती. तो फलंदाज जबेली बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 89 नंबर 3 वरती भालचंद्र हा फलंदाज जर आपल्याला पाहायला मिळेल. भालचंद्र फलंदाजीच्या बॅटमध्ये चांगले धावा येणं भरपूर महत्वाचे असतील. P1चं षटक घ्या आणि त्यामध्ये थर्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 शतरक्षक आपण पाहतो आणि 2 शतरक्षक जर थर्ड सर्कलच्या बाहेर असले मग फलंदाजी भरपूर चांगली केली जाते फलंदाजाच्या माध्यमातून. मात्र गोलंदाजी इथून तिकट केली जाते. पॅडवरती चेंडू खोला टाकला होता. पॅडवरती चेंडू आदळला जातो. अपील भरपूर चांगली पाहायला मिळतं. अपील मध्ये उत्साह जास्त विश्वास कमी आणि त्याचनंतर खऱ्या अर्थानं पंच ही अपील फेटाळून लावत असताना आपल्याला पाहायला मिळतं. चांगली सुरुवात त्या षटकामध्ये जरूर आपण पाहिलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये सुरेख चेंडू रिलीज केला होता आणि त्याचनंतर अगदी पॅडवरती चेंडू आदळला होता आणि तिथून मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वापसी निर्माण करून दिली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. पप्प्याला जरूर आपण पाहिलं होतं. गोलंदाजीचा विचार केला व्हेरिएशन या गोलंदाजाकडे भरपूर चांगलं पाहायला मिळतं आणि निर्णायक टप्प्यावरती गोलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून केली जाते. 10-12 पावलांचा रण पंचांच्या डावी उजव्याकडनं फुलटॉस होता. समोर खेळण्याचे प्रयत्न पप्प्या पारधीच्या माध्यमातून चुका पाहायला मिळतात. बॉल गोळीच्या वेगानं सीमा पार. पहिला तडाखा मिळतील धावा या चेंडूवरती 4.
चौकाराच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करतोय, 7 वरती पोहोचला जातोय, जिथे पहिल्या डावामध्ये एरमाळ संघ फलंदाजी करतो एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. पप्प्याचं षटक, ताबडतोब आक्रमण, उंच गेला, लांबी पाहावी लागेल, शतरक्षक डाऊन द कॅच, आकाशच्या माध्यमातून पकडलाय जल, संपलाय फलंदाज प्रवीणचा खेळ. धक्का क्रमांक 2 बॅटिंग करत असताना एरमाळ टीमला. थँक्यू. पहिलं षटक संपले, 7 धाब्यांवरती 2 विकेट, ज्यामध्ये एरमाल संघ फलंदाजी करतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, जिथे फलंदाजी मार्कवरती फलंदाज जगदीशला पाहतोय. जगदीश आणि भालचंद्री जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नौका गोलंदाजी मार्कवरती सचिन या गोलंदाजाला इथून प्राचार्यात करण्यात आले गेला. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, कमबॅकिंग षटक फेकले ते म्हणजेच पप्प्यानं, आणि दुसरं षटक आता कुठल्या रीतीने फेकले जाईल याकडे पाठीराखे वर्गांच्या प्रेक्षकांच्या नजरा या लागल्या जातात. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज पहिला चेंडू हॅमर करण्याचा प्रयत्न, हा ट्रॅकर होता, एक्स्ट्रा कव्हरला राजनच्या माध्यमातून चुका पाहायला मिळत नाही. बिग फिश इन द नेट, मोठा हादरा या ठिकाणी एरमाळ टीमला लागला जातो. भालचंद्र बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच डीजा. गोलंदाजच्या माध्यमातून कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळतं. बॅटची थोडीशी गडा, इस्टनच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. चांगलं क्षेत्ररक्षण इस्टनच्या मागे देखील पाहायला मिळतो. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि त्याचनंतर मात्र कमबॅकिंग षटक मैदानाच्या आतमध्ये इथून फेकत असताना पाहायला मिळालं. गोलंदाजाच्या माध्यमातून पॅडवरती चेंडू आदळला जातो. पंचांकडे अपील देखील पाहायला मिळाली होती, मात्र लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळाली जाते. एका सिंगलच्या मदतीने 8 वरती संघ पोहोचला जातो. सचिनचं षटक आहे आणि त्यामध्ये 3 चेंडूमध्ये गोलंदाजाचा बोलबाला राहिला गेला. 3 षटकांमध्ये 30+ जरी धाबा बांधला तरी फायटिंग स्कोर पाहायला मिळाल्यामध्ये शंका नाही. या षटकातील जर आपण पाहायला गेलं तर अगदी उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. 3 चेंडूमध्ये एखाद मोठा फटका आला तर मग चांगली धावसंख्या बनली जाईल या षटकामध्ये. समोर आपली फलंदाजी मार्कवरती बारक्याला पण पाहतोय. जगदीश आणि बारक्या ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये. पंचांकडे अपील जरूर पाहायला मिळते आणि इथून जर पाहायला गेलं तर आमच्या तटस्थपणे पंच निश्चित आपण पाहतोय. फलंदाज बाद असेल. SOU2 बॅट्समन आउट. धक्का थँक्यू. मोठा आदरा लागला जातो जिथे फलंदाज बाद होता. जिथे आपण पाहिलं होतं फलंदाज बाद झाला. जगदीश देखील बाद झाला. बारक्या हवेली फलंदाज दशरथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समोर खेळण्याचा प्रयत्न, दुसऱ्यासाठी निघाले जातात. फेकी खराब पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत मात्र 2 धाबा वेगानं पाहायला मिळाल्या. 2 धाबेनं संघ पुढे सरसवला जाईल. धावफलकेवरती 10 या अंकावरती पोहोचला जातो. शेवटचा चेंडू षटकामधील सचिनची चांगली गोलंदाजी राहिली. अद्यापर्यंत फक्त 3 धाबा खर्च केल्यात, त्यामध्ये 5 चेंडू फेकलेत आणि 2 विकेट त्याच्या नावावरती राहिलेत. अक्कूट टप्प्याचा होता, आडव्या बॅटने खेळायचा होता. दशरथला बीट केला जाता. 1 मोर डॉट बॉल. षटक क्रमांक 2 संपलाय. 2 षटकामध्ये पहिल्या डावामध्ये एरमाल संघ पोहोचलाय. धावफलकेवरती 10 या आकड्यावरती लॉस ऑफ 4 विकेट.
थँक्यू. तिसऱ्या षटकाला सुरुवात. शेवटचं षटक म्हटलं तर श्लॉगवरचं षटक हाणामारी. या षटकामध्ये हाणामारी आता करावी लागेल. वेगाने चेंडू फेकला जातो. पंचांकडे अपील. पंचांचं फिंगर अप. OUT लेग बायचा नॉट आउट. ओके, फलंदाज नॉट आउट असेल जिथे आपण पाहतो पाडवरती चेंडू आदळला होता आणि त्याचनंतर इष्टांच्या मागे जोमाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते जिथे गोलंदाजी मार्कवरती निलेश आलाय आणि निलेशच्या माध्यमातून षटक हाताळला जातो. समोर खेळत बॅटच्या स्लॉट मध्ये उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक डाऊन द कॅच. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का एरमाल टीमला जिथे फलंदाज बाद होतो. बारक्या 5वा धक्का लागला जातो एरमाल टीमला. थँक्यू. चांगली गोलंदाजी आहे. षटकामध्ये कमबॅक केला जातात. कमबॅक आणि कमबॅक जरूर पाहायला मिळतो गोलंदाजच्या माध्यमातून. जागा बनवली होती. ऑन साइडला खेळायचा होता. पॅडवरती चेंडू आदळला जातो. एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात वेगाने कन्वर्ट केले जाते. एका धावेने संघ पुढे सरसावला जाईल. धावफलकेवरती 12 याकडे वरती संघ आता पोहोचला जातो ज्यामध्ये एरमाल संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला जातो. मापे असावे 11 धावा झालेत धावफलकेवरती आणि जिथे 5 फलंदाज बाद झाले. 3 षटकांची मॅच आहे आणि त्यामध्ये 30+ धावा बनल्या तरी बरं मित्र म्हणेन भरपूर चांगल्या धावसंख्या बनल्या जातील. फायटिंग स्कोर चांगला पाहायला मिळेल मध्ये शंका नाही. दशरथचा अबेली फटका फसला जातो. मिस टायमिंग लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पकडलाय जल जिथे पकडलाय जल आणि फलंदाज बाद होतोय. दशरथ 12 धक्का क्रमांक इथून 6 लागला जातोय. जे 6 विकेट त्यामध्ये फक्त आणि फक्त 11 धावा खर्च केले. अद्यापर्यंत गोलंदाजी करणारे फणसवाडी संघाच्या माध्यमातून षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स नौका बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो जिथे रुपेश या खेळाडूला पण पाहतोय. सुप्तीला समीर ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतो. षटकामध्ये जर आपण पाहायला गेलं तर अगदी शेवटच्या चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. टीमची टोटल धावा संख्या फक्त आणि फक्त 11 वरती स्थिर आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजचा निलेश कौतुक करावं तेवढे कमी. आडव्या बॅटने खेळायचा होता. पंचांकडे अपील जरूर पाहायला मिळतं. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न. पंचांचा फिंगर अप होतोय. OUT बॅट्समन आउट आणि पहिला डाव देखील इथे संपला जातोय आणि पहिल्या डावामध्ये एरमाल संघ पोहोचला धावफलकेवरती 11 या आकड्यावरती येणारे बॉल असतील 18. उत्तरार्धामध्ये बनवायच्या धावा 12. अद्यापर्यंत टोटल जर आपण धावसंख्या पाहिली आजच्या दिवसामधील 415 धावा जरूर आपण पाहिलं होतं. त्याचनंतर टोटल ओव्हर्स आपण पाहिला 41 ओव्हर देखील आपण पाहतोय स्क्रीनवरती निश्चित. आणि त्याचनंतर टोटल विकेट जर पाहायला गेलं तर 36 विकेट टोटल झालेत. आणि त्याचनंतर चौकार जर पाहिले तर तब्बल 29 चौकार आपण पाहिला अद्यापर्यंत. आणि षटकार या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर 19 षटकार या स्पर्धेमध्ये ठोकले गेलेत. मोठी स्पर्धा आणि त्याचनंतर क्लिअर अँड क्वालिटी स्पर्धेची वाहिनी आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं प्राप्ती या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. घर बसल्या प्रेक्षकांवर्गापर्यंत ही स्पर्धा पोहोचवली जाते. ही स्पर्धा 7 समुद्र पलीकडे नेण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातं. टॉस साठी या इथून धामोळी संघाचे कॅप्टन आणि त्याचनंतर धामणवाडी दोन्ही संघाचे कॅप्टनना ऑफिशियल पहिला कॉल असेल की आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. धामणवाडी संघाचा कॅप्टन आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करणारा सूरज इलेवन दामोळे दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण सामना स्टार्ट होण्याच्या अगोदर टॉस करण्याकरिता येणं महत्वाचं असेल. 18 चेंडू 12चं समीकरण. लो स्कोरिंग सामना मैदानाच्या आतमध्ये. मात्र ज्या ज्या वेळी लो स्कोरिंग आपण मॅच पाहतो ना त्या वेळी मात्र गोलंदाजी करणारा संघ चांगली गोलंदाजी करत असतो. रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळत असतो. मात्र हा सामन्यामध्ये वापसी निर्माण करायची असेल एरमाळ संघाला तर मग गोलंदाजीनं अटॅक करावा लागेल. जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावा लागतील. विकेट घ्यावा लागतील तर हा सामना एरमाळ संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. चला फलंदाज लगेच पाठव मैदानाच्या आतमध्ये. फणसवाडी संघ आपण फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा जिथे सामना असणार आहे.
धावांची गरज असेल. 18 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल आणि 12 धावा उत्तरार्धामध्ये बनवायचे. चला फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. फणसवाडी संघ वारंवार आम्ही विनंती करतोय, तरी तुम्ही फलंदाजांना विनंती असेल की आपण जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. धामणवाडी संघाचे कॅप्टन आले असतील तर टॉससाठी या दोन्ही संघाचे कॅप्टन धामोळे आणि धामणवाडी ही लढाई आपल्याला दुसऱ्या फेरीमधील दुसरी पाटल मैदानावरती पाहायला मिळेल. दोन्ही संघ आमने सामने लढताना पाहायला मिळते. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय आणि टॉस करण्यासाठी मुख्य व्यासपीठासमोर निश्चित आपल्याला जॉईंट होत असताना पाहायला मिळतात. चला बॉलची पूर्वता करायची मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज देखील मैदानावरती दाखल झालेत. टॉस जिथे केला जाता एका साईडला सूरज जलिवन धामोर आणि त्यांच्या विरोधामध्ये धामणवाडी. टॉसचा कौल इथून धामोळे संघाने जिंकला. डिसिजन काय असेल? डिसिजन पेंडिंग असेल. सामना संपायच्या आत आपण डिसिजन कळवायचं आणि डिसिजनवरती अंमलबजावणी करायची लगेच मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू आणि विजयाकरिता धावा बनवायच्या त्या 12 धावा. धामोळे संघ फिल्डिंग. अठरा चेंडू आणि उत्तरार्धामध्ये बनवायच्या फक्त आणि फक्त 12 धावा. लो स्कोरिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतो. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय पप्प्याला आणि सोबतीला राजू ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक प्रवीणचं, पिवनचं षटक. पहिला चेंडू खोला टाकला होता, समोर खेळण्याचा प्रयत्न जिथे दशरथला आपण पाहतो. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून फंबलिंग थोडस पाहायला मिळतो. लवकर चेंडू उचलला असता तर मग एक धावच कंप्लीट झाले असते, मात्र तोपर्यंत 2 धावा वेगाने कन्वर्ट केला. 2 धावेने संघ पुढे सरसपा जाईल 2 आकड्यावरती. 17 चेंडू 10चं समीकरण. 2 षटकार आले तर मग लवकर सामना संपवण्याच्या प्रयत्नामध्ये इथून फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. या सामन्यामध्ये जर लो स्कोरिंग आपण जरूर पाहिलंय, मात्र याही मॅच मध्ये चांगली प्रयत्न मात्र करावे लागतील गोलंदाजी करत असताना एरमाल संघाच्या खेळाडूंना. सतरा चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. 10 धावा अजूनही बनवायचे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शॉर्ट मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. फेकी खराब, दुसऱ्या साइड निघाले जातात. अजून एकदा खराब फेकी पाहायला मिळतोय. 2 धावा सहजरित्या वेगाने कन्वर्ट केल्या जातात. 2 धावेने संघ पुढे वाटचाल करतोय. धाव फलकेवरती संघ जाऊन पोहोचता जातोय 4 आकड्यावरती. 4 धावा धाव फलकेवरती. 16 चेंडू आणि 8 धावा संख्येचं समीकरण असणाऱ्या तर या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलो तर गोलंदाजाच्या माध्यमातून प्रवीणला पण पाहतोय आणि त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते जरूर, मात्र क्षेत्ररक्षण त्याला साथ देत नाही. जर आपण पाहायला गेलो पप्प्या पारधी या फलंदाजाचा मागील सामन्यामध्ये 2 झेल सोडले होते आणि त्यानंतर त्याची बॅट बोलत होती मैदानाच्या आतमध्ये. चांगली फलंदाजी पाहिली होती पप्प्याच्या माध्यमातून. पुलरलेनचा बॉल होता ऑन साइडला केला जातोय. क्षेत्ररक्षक तिकडे आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगला चेंडू अडवला जातो. फेकी अचूक आले. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. 5 वरती संघ पोहोचता जातोय. 15 चेंडूंचा उर्वरित खेळ बॅलन्स असेल धावा बनवायचे फक्त फक्त 7 धावा. राजू ऑन स्ट्राईक. राजूच्या बॅटमधून मोठे फटके येईल का इकडे आता देखील प्रेक्षक वर्गांच्या नजरा या जरूर आपल्याला पाहायला मिळतील. या षटकामधील जर आपण पाहायला गेलो तर 3 चेंडूंचा खेळ संपला. 5 धावा षटकामध्ये जरूर खर्च केलेत प्रवीण या गोलंदाजानं. फुल टॉस समोर भिरकावलाय. क्षेत्ररक्षक नाही या. एका टप्प्यानं बॉल चाललाय सीमा पार आलाय. राजूच्या बॅटमधून पहिला दमदार चौकार. 4 धावा. टोटल धावसंख्या 9 वरती संघ पोहोचला जातोय. अजूनही जर विचार केला तर
3 धावा संख्येची गरज. फटका चांगला, बॅटची इनसाइड एज आणि बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार चौकार. सामना जिंकलाय इथून पनसवाडी संघानं. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक टीम एरमाल संघ. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला दामोळे संघ डिसिजन काय असेल? शतरक्षण. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण जायचं आहे आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले गेले धामणवाडी संघाला. कॅप्टनना विनंती असेल की आपलं पूर्णपणे स्क्वॉड घेऊन आपण खेळाडू कक्षामध्ये या आणि या खेळाडू कक्षामधूनच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. मॅन ऑफ द मॅच ज्यानं गोलंदाजी करत असताना मेडल षटक हाताळलं, त्याच्या नावावरती 2 विकेट राहिल्या, तो निलेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त देखील त्याच्या माध्यमातून राहिला. ज्यानं 3रं षटक हाताळत असताना अगदी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली होती आणि त्याच नंतर मेडल षटक फेकण्याचा विक्रम त्याच्या नावावरती राहिला होता. तो निलेश ठरलाय. सामन्याचा सामना